तू इथं काय करतेस? तुमचीच वाट बघतेय. सॉलिड घोळ झालाय. काय झालं? अरे मनीषाची काकू तिला परवाच मुंबईला घेऊन चालली आणि तिथेच कुठल्या तरी नात्यातल्या एका दिवट्याबरोबर लग्न उरकून टाकणार आहे. काय? तिच्या इच्छेविरुद्ध? नाही नाही, मी नाही होऊ देणार. तू काय करणार आहेस? अरे परवाचं रिझर्वेशन सुद्धा आलंय त्यांचं. तिला घराबाहेर पडण्याची बंदी आहे यार. अरे यार, पण माझ्या आई बाबांनी त्यांचा अपमान केलाय, मी तर नाही. आणि मी 10 वेळा जाऊन त्यांना सॉरी पण बोलून आलोय. या भरतनी पण यार असा घोळ घालून ठेवलाय. आयडिया. माझ्या दादाला सांगूया, ते नक्की मदत करतील. अरे फॅमिली फ्रेंड आहेत ते त्यांचे, पुजारी. अगं मग बस लवकर, चल चल चल. बस बस चल चल बस. बसली? येस. ओके. संताप 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 आलाय, मला संताप आलाय. अरे मनीषाचं लग्न ठरतंय ऐकून माझी तळ पायची आग मस्तकात गेली आहे ना? खरंच आहे ना हा अन्याय? नक्कीच अन्याय आहे. अरे ओसाडवाडीतली मुलगी मुंबईत जाऊन लग्न करणार म्हणजे मुंबईच्या भटाला दक्षिणा मिळणार. दादा मी जातोच, यांचा काही उपयोग नाही. थँक्स. गुरुजी, त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न. हो ना. असं म्हणताय? विचार करायलाच पाहिजे. इकडे या. बसल्यावर मला नक्कीच सुस्त. हा एक काम कर, तू अर्जुनासारखं कर. अर्जुन कोण? रामायणात होता. अरे याला सांग ना काहीतरी. तू मनीषाला घेऊन पळून जा. पळून? हा, वाडीला ये, तिकडे मी लग्न लावून देतो. पण हे असं चालतं? चालतं. अरे देवळात केलेलं लग्न कोर्टाला सुद्धा मान्य असतं. फक्त 2 साक्षीदार पाहिजेत. येस, तू आजच मनीषाला जाऊन भेट. कसा भेटू? का? तिचे काका आणि काकू मला घरात शिरूही देणार नाही. आयडिया. मी मनीषाला घेऊन डायरेक्ट स्टँडवर पोहोचते. correct. माझा कुणाला संशयच येणार नाही. ठरलं मग. उद्या 7 वाजता एसटी स्टँडवर. येस. 8चा मुहूर्त. कवटी फुटली की राम बरे भाई राम. शुभ मंगल सावधान.